नमस्कार प्रेक्षकांनो, युनिक मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेत काय होणार आहे। वृंदा जेव्हा हॉस्पिटलमधून घरी येत असते तेव्हा शालू वृंदाला अशी म्हणते, वृंदा मी ॲटो बुक करते, तू थांब थोडंसं। तर वृंदा म्हणते हो कर। तेव्हा शालू ॲटो बुक करते आणि म्हणते झालं बघ। मग वृंदा लगेच म्हणते इतक्या लवकर। वृंदाचं लक्ष सगळं त्या बाईकडे लागलेलं होतं। वृंदा त्या बाईचा विचार करत असते। तेवढ्यात ती बाई एका झाडामागे लपलेली वृंदाला दिसते। ती बाई तीच असते जी वृंदाला आशीर्वाद देते, तीच ती असते आणि प्रत्येक वेळी तिचा पाठलाग करते, तीच ती असते। मग त्या वृंदा तिच्या मागे मागे जाते तेव्हा तिकडे शालू तिला शोधू लागते। मग ॲटोवाला शालूला म्हणतो की माझा ॲटोची बुकिंग कॅन्सल करा। मग ती लगेच करते आणि वृंदाला शोधते। शालूला वृंदा सापडत नाही। मग ती घाबरते आणि किर्लोस्करांच्या घरी जाते आणि तिथे विचारते की वृंदा आली आहे का। तिथे सगळे तिला विचारतात, आम्ही तुमची वाट बघत बसलोय, ती घरी नाही आली, कुठे गेली, तुम्ही दोघी सोबत होतात ना। सगळे काळजीत असतात। वृंदा मात्र त्या बाईचा पाठलाग करत करत एका बिल्डिंगकडे जाते आणि मग ती बाई आत जाते तेव्हा वृंदा तिच्या मागेच असते। वृंदा तिचा शोध घेत घेत तिला सापडते, पण ती बाई वरून उडी मारते तेव्हा ती वृंदाच्या अचानक समोर पडते। तेव्हा वृंदा जोरात ओरडते। तिथून मग राजवर्धन जाताना वृंदाला दिसतो तेव्हा ती त्यांना बघून लपते आणि मग असा विचार करते की राजवर्धन साहेबांचं इथं काय काम असेल, इथे कसं का आले ते, या सगळ्याच्या पाठीमागे ते तर नसतील ना। मग वृंदा पोलीस स्टेशनला जाते आणि सर्व घडलेला प्रकार सांगते आणि पोलीस वृंदालाच उलटसुलट प्रश्न विचारतात आणि तिथं घटनास्थळी न येण्यासाठी उलटसुलट प्रश्न विचारायला लागतात। मग वृंदा म्हणते सगळं काही खरं आहे, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला। मग पोलीस येतात घटनास्थळी आणि तिथे बघतात तर काय, तिथे तर बॉडी नसतेच, अचानकपणे बॉडी गायब होते। मग पोलीस निघून जातात आणि वृंदा तिथे थांबते। मग म्हणते की बॉडी कुठे गेली असेल, मी होते तेव्हा तर पडलेली होती, ती बाई मेलेली कुठे गेली असेल। मग त्यातमध्ये तिथे एक मोबाईल सापडतो। वृंदा ते मोबाईल हातात घेते आणि बघते तर त्याच्यात एकच नंबर असतो, तो वरच्या नावाने सेव्ह केलेला। मग 5 मिनिटात त्या मोबाईलचा स्फोट होतो आणि मग ते मोबाईल फुटून खाली पडतो। मग आता आपल्याला बघायचं आहे की पुढील भागात काय होईल। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।